नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तेतील महायुतीच घमासान पेटल्याचं दिसतंय। अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधीचा हवाला देत मतांचं दान मागतायत, तर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे बॉस असल्याचं सांगतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नगरविकास खाते आपल्याकडे असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान बारामतीच्या विकासाचं उदाहरण देताना अजित पवार यांनी इतर शहरांसह नेत्यांबाबत वादग्रस्त शब्द वापरलाय। बघूयात हा रिपोर्ट। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो तिथं। आधी अजितदादांनी मतदारांना धमकी दिली, आता अजितदादांची नेत्यांवरच जीभ घसरली आहे। नगर परिषदेसह नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला नंबर 1 चा पक्ष करण्यासाठी अजित पवार मैदानामध्ये उतरलेत। मात्र मतदारांना आकृष्ट करण्याच्या नादात अजितदादांच्या जिभेचा लगाम सुटला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। बारामतीच्या विकासाचं उदाहरण देताना अजित पवारांनी इतर शहरांसह नेत्यांबाबत वादग्रस्त शब्द वापरला। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो तिथं, त्यांना सांगायचा अधिकार नसतो। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। अर्थमंत्री या नात्यानं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान न केल्यास निधी रोखणार अशी धमकी उघडपणे देत आहेत। आता या निधी वाटपाच्या वादात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनीही उडी घेतली आहे। शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून दिल्यास रस्ते, पाणी, उद्योग असा विकास करू असं आश्वासन दिलंय। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय ते। नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, तुम्ही फक्त अश्विनीताईला निवडून द्या। या ठिकाणी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटार योजना, उद्यान त्यांना देखील निधी कमी पडू देणार नाही। अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत रुपाली चाकणकरांनी राज्यातील तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात असल्याचं विधान केलंय। तर तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी मालक आमचाच असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। जर अर्थमंत्री आपलाय तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला, तसंच नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपल्या विचाराचा बसवला तर सर्वाधिक निधी हा पुणेमध्ये येईल। 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे, तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे, ती आणखीन कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे, कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे। अजित पवार असो वा एकनाथ शिंदे अथवा मंत्री चंद्रकांत पाटील, निधीचा हवाला देत सर्रासपणे मतदारांना धमकावतायत, आमिष दाखवतायत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही विधानं आचारसंहिता भंग करणारी आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।